नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या होणाऱ्या सरळ सेवा परीक्षा तसेच टीईटी असेल किंवा शालेय स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न ट्रेंडिंग आहे बघा. काय प्रश्न आहे बघा, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तर आणखी 56 पाने शिल्लक राहतात, तर पुस्तकात एकूण पाने किती? विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाची 5/7 पानं वाचली म्हणजे याचा अर्थ काय असतो बघा. 5/7 पानं वाचली म्हणजे जर पुस्तकाला टोटल 7 पानं असली त्यातली वाचली किती? 5 वाचली. तर पुन्हा काय म्हणतोय, तर आणखी 56 पाने शिल्लक राहतात. बघा, 7 पैकी 5 वाचली तर शिल्लक किती राहणार? 2 राहणार का नाही? बघा, अपूर्णांकामध्ये 2 राहत आहेत पण ऍक्च्युअल मध्ये किती राहत आहेत? 56. म्हणजे 2 बरोबर असणार 56. तर आपल्याला विचारले काय? एकूण पानं. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणतो, 7 पैकी 5 वाचली म्हणजे एकूण पानं असणार 7. छेदामध्ये कधीही एकूण गोष्ट असते म्हणजे आपल्याला 7 ची किंमत काढायची. बघा, 2 बरोबर 56, 7 बरोबर किती? तिरका गुणाकार करा, उत्तर काढता येते बघा. 7 गुणिले 56 भागिले 2. बघा, बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 8 16. पुन्हा आता 28 96 म्हणजे त्या पुस्तकाला किती पानं असतील? 196 पानं असतील. धन्यवाद.